कंपनीच्या प्रास्ताविक स्टील कारखान्याबाबत शुक्रवारी दिनांक 30 बेलसन येथे पर्यावरणविषयक जनसुनावणी झाली। सर्व मागण्या केल्या तरच उभारा स्टील प्रकल्प असा इशारा नागरिकांनी केला। दरम्यान जनसुनावणीची कंपनीने माहिती दिली नाही असा आरोपही काहींनी केलाय। यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमाशंकर बहादूर, उपजिल्हाधिकारी संजय पाटील व बेलसनी, मुरसा, म्हातारदेव, साखरवाही, घुग्गुस येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। स्थानिकांना रोजगार, शेतकऱ्यांना मोबदला, प्रदूषण झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, वर्धा नदीवर बंधारा बांधावा व प्रकल्पग्रस्त गावात मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली। 4 तास चाललेल्या जनसुनावणीत बेलसनी, मुरसा, म्हातारदेवी, साखरवाही व घुग्गुस परिसरातील नागरिक उपस्थित होते। 50 जणांनी मांडली भूमिका। जनसुनावणीत 50 व्यक्तींनी आपली मते मांडली। अधिकांश व्यक्तींनी कारखान्याचे प्रदूषण नियंत्रण, शेती, पिण्याचं पाणी, स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, शेतीचा योग्य मोबदला हे प्रश्न आधी सोडवावे अशी मागणी जोरकसपणे केली आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी पुंडलिक गुरुनुले, विदर्भ ब्युरो चीफ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.